घरातील जीवनवस्तू आगीत खाक 3 लाख रुपये आर्थिक हानी। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील वाळकी दोडकी येथील एका घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी दरम्यान घडली आहे। आग वस्तीमध्ये असल्याने ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी एकच धावपळ केली। सुदैवाने आग वस्तीमध्ये इतर ठिकाणी सरकली नाही। अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र बनसोड हे कामासाठी बाहेर गेले होते, तर मुले सुद्धा घराबाहेर होती। दरम्यान अचानक घराला आग लागली। आगीचं धूर दिसल्यावर ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली। तोपर्यंत घरातील महत्त्वाचे दस्तऐवज, शाळेचे कागदपत्रे, कपडे, घरातील धान्य व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले। या आगीत अंदाजे 3 लाख रुपये आर्थिक नुकसान झाले। घटनेची माहिती महसूल व पोलीस स्टेशनला दिली, त्यावरून तलाठी यांनी पंचनामा केला। नेमकी आग कशी लागली हे मात्र समजू शकलं नाही। दरम्यान प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी होतीये। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी उपसंपादक छाया सनीसे, दाडंबी। माझं नाव राजेंद्र शालिग्राम बनसोड, मुक्काम दोडकी जवळा बुद्रुक, पोस्ट कोळंबी, तालुका, जिल्हा अकोला येथील रहिवासी असून आम्ही शेतकरी आणि शेतमजूर आहोत। आम्ही काम करण्यासाठी बाहेरगावी गेलो होतो। गेल्यानंतर दिवसाचे 5:30 वाजता आम्हाला घरून फोन आला की तुमचं घर पूर्ण जळालेलं आहे। म्हणून आम्ही तिथून निघून आल्यानंतर सर्व गावकरी मंडळींनी शेजारी पाजाऱ्यांनी आमचं घर विजून पूर्ण केलं होतं। आणि घरातलं नुकसान म्हटलं म्हणजे सोयाबीन, तूर आणि गहू आणि डाळी आणि ज्वारी हे सुद्धा माझे पूर्णपणे जळालेले आहे। तरीसुद्धा माझ्या मुलांचे शिक्षणासाठी, माझे मुलं उच्च शिक्षणासाठी अकोल्याला आहेत, त्यांचे तिन्ही मुलांचे सर्व कागदपत्र पूर्ण जळाले आहेत। आमचे दोघांचे पण कागदपत्र पूर्णपणे जळालेले आहेत। तरी माझं अंदाजे नुकसान 2.5 लाखापर्यंत झालेलं आहे। तरी शासनाने मला कृपया विनंती करून हात जोडून मदत करावी अशी मी विनंती करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.